नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती। तर आपण आज जनरल नॉलेजचे 20 प्रश्न आहोत। ते खूप अत्यंत IMP आहेत किंवा इम्पॉर्टंट आहेत असे म्हणायला काहीच हरकत नाही। तर आपण हे 20 प्रश्नाला सुरुवात करूयात। तर त्यातलाच पहिला प्रश्न आहे मित्रांनो, 2 तास 30 मिनिटे व 15 सेकंदामध्ये एकूण किती सेकंद असतात किंवा असतील? 2 तास 30 मिनिटे व 15 सेकंदामध्ये एकूण किती सेकंद असतील मित्रांनो? माहिती आहे का कोणाला? उत्तर द्या। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 5095। 2 तास 30 मिनिटे व 15 सेकंदामध्ये एकूण 5095 सेकंद असतात। ठीक आहे मित्रांनो। तर आपण दुसरा प्रश्न पाहूयात आता। दुसरा प्रश्न असा आहे मित्रांनो, गोंधळ उडवणारा जिल्हा कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंधळ उडवणारा जिल्हा कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक डी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे। गोंधळ उडवणारा जिल्हा हा यवतमाळ जिल्ह्यात आहे। ठीक आहे मित्रांनो। आता आपण ऑप्शन क्रमांक 3 पाहूयात। खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे? कोणते राष्ट्रीय उद्यान मित्रांनो मुंबईमध्ये आहे? इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान आहे की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे की जावळमाळ टेकडी राष्ट्रीय उद्यान आहे की यापैकी कोणतेच नाही? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे उद्यान मुंबईमध्ये आहे। ठीक आहे मित्रांनो। तर आपण आता चौथा प्रश्न पाहूयात। बाबुलनाथ मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक डी मुंबईमध्ये हे बाबुलनाथ मंदिर आहे। ठीक आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात। मुंबई पोलीस आयुक्तालयागत किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत? सांगा मित्रांनो, मुंबई पोलीस आयुक्तालयागत किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत? IMP क्वेश्चन आहे मित्रांनो, IMP प्रश्न आहे। तर याचे उत्तर आहे बी 8। ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात। शुद्ध शब्द कोणता? आता याच्यामधला कोणता शुद्ध शब्द आहे? परिश्रमिक की पारितोषिक की पारितोषिक? आता हा कसा मित्रांनो 6वा प्रश्न जरा व्याकरणामधला आहे, तर तुम्हाला माहितीच असतील शुद्ध शब्द कशा असतात। तर याच्यातला बी ऑप्शन क्रमांक हा बरोबर आहे मित्रांनो। ठीक आहे, IMP हा पण प्रश्न आहे। ठीक आहे, आणि तुम्हाला असे प्रश्न खूप विचारतात। ठीक आहे, मराठी याच्यामध्ये, तर तुम्ही ते बघा। आता प्रश्न क्रमांक 7 पाहूयात। RTI कायद्यात खालीलपैकी कोण मोडत नाही? कोण मोडत नाही मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी आहे खाजगी व्यवस्था ही मोडत नाही। ठीक आहे मित्रांनो। ओके, तर आता आपण 8वा प्रश्न पाहूयात। मुंबई शहर व मुंबई उपनगर मिळून किती लोकसभा मतदार संघ आहेत मित्रांनो? IMP प्रश्न आहे, लक्ष देऊन ऐका। मुंबई शहर व मुंबई उपनगर मिळून किती लोकसभा मतदारसंघ आहेत? किती आहेत मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ए आहे 6। ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। 9वा प्रश्न आहे। सोयरीक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ए त्रासदायक हा आहे। ओके मित्रांनो, लक्षात ठेवा। 10वा प्रश्न आहे मित्रांनो आपला, मराठी भाषा दिवस कधी साजरा केला जातो? कधी साजरा केला जातो मित्रांनो? खूप सोपा प्रश्न आहे। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस साजरा केला जातो। ठीक आहे। आता आपण 11वा प्रश्न पाहूयात। खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? कोणती भाषा नाहीये मित्रांनो? मराठी, तामिळ, कन्नड की गुजरात? सांगा मित्रांनो। तो उत्तर आहे डी गुजराती ही भाषा अभिजात भाषा नाहीये। ठीक आहे मित्रांनो, समजले तुम्हाला? प्रश्न क्रमांक आपण 12वा पाहूयात। भारताचा एकूण समुद्र किनारा किती आहे? किती आहे मित्रांनो? कोणाला माहित आहे प्लीज तुम्ही सांगा। तर याचे उत्तर आहे सी 7516 हा एकूण समुद्र किनारा आहे। ठीक आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 13वा पाहूयात। मराठी आहे हा। ठीक आहे, म्हणजे मराठी याच्यामधून खूप विचारलं जातो। तर सांगा, हल्लेखोर या शब्दाचा अर्थ काय आहे मित्रांनो? तर याचं उत्तर आहे आक्रमण। ठीक आहे, याचं उत्तर आहे आक्रमण।
हल्लेखोर या शब्दाला आक्रमण असे, म्हणजे हल्लेखोर या शब्दाचा अर्थ असा आहे आक्रमण, त्यालाच हल्लेखोर या शब्दाला आक्रमण असे म्हणतात. ठीक आहे, मराठी ग्रामर मध्ये विचारला जातो मित्रांनो. 14वा प्रश्न आहे मित्रांनो आपला, मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर कोणत्या जिल्ह्यात आहे? हा पण मित्रांनो IMP प्रश्न आहे. तुम्हाला जे गव्हर्नमेंट एक्झाम लोक करतात किंवा आपले मित्र जे करतात त्यांना माहित असेल बऱ्यापैकी हा प्रश्न विचारतात. तर सांगा मित्रांनो, मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? सी, अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. 15वा प्रश्न आहे मित्रांनो, दाभोळ बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? हा पण IMP प्रश्न आहे मित्रांनो, विचारतात, खूप वेळा विचारलेला आहे. तुम्ही वाटल्यास तर प्रश्नपत्रिका चेक करू शकता. ठीक आहे, दाभोळ बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. दाभोळ बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 16 बघूयात. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो? हा पण IMP प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो? सांगा, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो मित्रांनो? तो उत्तर आहे ए, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांना, या 2 जिल्ह्यांना जोडतो. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 17 हा पण मराठी ग्रामर मधलाच आहे. पुल्लिंग एकवचनी विशेषण नियमानुसार गटाचा स्त्रीलिंग शब्द कोणता आहे मित्रांनो? सोपा आहे, तर उत्तर आहे सी, गटाळी. ठीक आहे, पुल्लिंग स्त्रीलिंग असतं ना मित्रांनो, गटाळ तर गटाळी. ठीक आहे, असा. ठीक आहे, तुम्हाला समजलं मित्रांनो, गटाळ्याचा स्त्रीलिंग शब्द आहे गटाळी. ओके, प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. भारताची पहिली सोलार ट्रेन कोणत्या राज्यामध्ये आहे? सोपा प्रश्न आहे मित्रांनो, भारताची पहिली सोलार ट्रेन कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक आहे उत्तर आहे महाराष्ट्र. ठीक आहे, भारताची पहिली सोलार ट्रेन ही महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. ठीक आहे, 19वा प्रश्न पाहूयात मित्रांनो. मन्नू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले? कोणत्या खेळामध्ये जिंकले मित्रांनो? तर उत्तर आहे शूटिंग. ठीक आहे, शूटिंग या खेळामध्ये ऑलिम्पिक पदक जिंकले. तर कोणी? मन्नू भाकर यांनी जिंकले. हा प्रश्न आहे मित्रांनो, अदलून बदलून तुम्हाला पण विचारला जातो, कोणते पदक जिंकले किंवा हे पदक कोणत्या खेळाडूने जिंकले, असे तुम्हाला अदलून बदलून प्रश्न विचारले जातात. तर तुम्ही लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे, आपला सर्वात शेवटचा प्रश्न आहे, लास्टचा प्रश्न क्रमांक 20. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर उत्तर आहे बी, कंचनगंगा. ठीक आहे, कंचनगंगा हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. ठीक आहे मित्रांनो, इथेच आपले प्रश्न संपलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल, खूप उपयुक्त वाटला असेल, तर नक्कीच मित्रांनो चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खूप आवडला असेल तर शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.